वापरले तर ती जाऊन जर ते लोकांना सांगायला सुरुवात केली तर त्याच्यातनं आपण खूप मोठा बिझनेस बिल्ड करू शकतो. आणि डीएक्सएन जे प्रोडक्टची क्वालिटी देतं ही माझ्या माहितीप्रमाणे तरी बाहेर पैसे देऊन पण तशी क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. तर आपण आज वन बाय वन एक एक प्रोडक्ट चेक करू कुठले कुठले नवीन लॉन्च झाले ते. तर या सिरीज मधलं पहिलं प्रोडक्ट आहे रॅडिश सॉल्ट. ऍक्च्युली हे मीठच आहे पण मीठामध्ये मुळ्याचा क्रश त्यांनी टाकलाय. मुळा जो आपण शेतामध्ये मुळा घेतो ते जेवताना आपण खातो तो. तर हा जो रॅडिश सॉल्ट आहे एक वेगळं काहीतरी म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे नॅचरल 100% आहे. आणि आता जे नॉर्मल आपण कुठलंही मीठ खातो सी सॉल्ट आपण खातो समुद्रात तयार झालेले सॉल्ट त्याच्यामध्ये प्लास्टिक कंटेनमेंट्स भरपूर असतात. त्याच्यामध्ये पोल्युशन भरपूर असतं. टॉक्सिन भरपूर असतं. त्याच्याऐवजी हे जर तुम्ही नॅचरल प्राकृतिक जर खायला सुरुवात केली तर नॉर्मली हे मीठ तुम्ही कुठल्याही भाजीपाल्यामध्ये सॅलडमध्ये सब्जीमध्ये ओके ताक बनवलं हे टाकलं तरी त्याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की हे मीठ जर आपण नॅचरली सुरुवात केलं तर ज्या लोकांना थायरॉइड वगैरे आहे बीपी आहे किंवा युरिनेशनचा प्रॉब्लेम आहे युरिन अडकतं अशा सगळ्या लोकांना ह्या मिठाचा भरपूर चांगला फायदा होणार आहे. रॅडी सॉल्ट म्हणून नवीनच लॉन्च झालंय. आणि त्याची चव खूप चांगली आहे. ओके. आणि आपण ते वरतून वापरू शकतो तुम्ही मग व्हेज करा नॉनव्हेज करा भाकरवडी करा तुम्हाला जे करायचं सॅलड घ्या त्याच्यावरती आपण नक्की स्प्रेड करू शकतो टाकू शकतो. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही. 100% नॅचरल आहे. डीएक्सनच्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकला जात नाही त्यामुळे तो किती दिवस राहिला उघडा राहिला काय राहिला तरी बाकीचे जसे प्रोडक्ट आंबूस लागतात खराब होतात फंगल होतात तसं आपल्याकडे काही होत नाही. टेस्ट खूप चांगली आहे अरोमा खूप चांगला आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर आपण वापरू शकतो खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ग्रेव्ही करताय पातळ भाजी करताय मठ्ठा करताय ताक पिताय बिर्याणी बनवताय जे करायचं ते करा. किंवा पॉपकॉर्न बनवतो आपण बाकी चिकनचं बनवतो जे तुम्हाला करता येईल कशामध्ये तुम्ही म्हणजे तंदूर बनवताय काय काय असेल ते भाजलेलं तळलेलं तळण तळताय स्टर फ्राईड म्हणजे तळलेलं. तळलेलं काय तळण असेल तरी सुद्धा तुम्ही अगदी इन फ्युचर तुम्हाला कधी जर भातवड्या कुरड्या बनवायच्या झाल्या तर या मध्ये बनवू शकता वेगळं काहीतरी. ओके. म्हणजे एवढं सगळं चांगलं आपल्यापर्यंत रॅडी सॉल्ट अवेलेबल झालंय. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये खनिज क्षार खूप चांगल्या प्रकारचे मिळतील म्हणजे आतापर्यंत आपण जे मीठ खाल्लं हे समुद्रातल्याच पाण्याचं खाल्लं. पण जमिनीतलं मुळ्यात आलेलं ते अशा मुळापासून बनलेलं मीठ जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर बेनिफिट्स पाहायला मिळतील. आणि हे हेल्थ कॉन्शियस जी लोक आहेत ज्यांना आरोग्याची खरंच काळजी आहे किंवा ज्या लोकांना ऑलरेडी बीपी जास्त राहतो ज्यांना थायरॉइड आहे अशा लोकांनी आपलं हे रॅडी सॉल्ट चेंज केलं तर ते भरपूर चांगलं होईल. आणि गंमत म्हणजे कशी आहे की हे जे रॅडी सॉल्ट आपल्याकडे आहे हे रॅडी सॉल्ट आता आपण जे वापरणार ह्याचा 130 डीपीए डिस्काउंट प्राइस आणि एमआरपी आहे 160 रुपये. आणि याला पीव्हीए 40 एसडी आहेत 50 म्हणजे अफोर्डेबल आहे सगळ्यात महत्वाचं. आणि ते दिले तुम्हाला नेट क्वांटिटी जवळपास 150 ग्रॅमची क्वांटिटी त्यांनी दिली आहे. ओके. तर हे जे आपल्याकडे आहे म्हणजे आपण जे पिंक सॉल्ट वापरतो पिंक सॉल्ट आपलं 90 ग्रॅम आहे त्याच्यापेक्षा हे आणि किंमत तेवढीच आहे म्हणजे हे रॅडी सॉल्ट तुम्हाला स्वस्त पडेल चांगलं पडेल क्वालिटी सुद्धा चांगली आहे. ओके. आणि इथं तुम्हाला सगळं त्यांनी जे पिझ्झा काय बर्गर तुम्ही रोट्या बनवताय चिकन मसाला बनवताय सगळ्यात तुम्ही ते अप्लाय करू शकता. हे खूप चांगल्या क्वालिटीचं आपल्यापर्यंत आलंय. तर रॅडी सॉल्ट ट्राय करा. आपण वापरतो आम्ही घरी वापरायला सुरुवात केली आहे. ओके. दुसरं जे प्रोडक्ट आपल्याकडे आलंय ते आहे डिस्कवर द क्रीमी गुडनेस ऑफ डीएक्स आणि व्हेज मायोनीज. आता हा जो मायोनीज प्रकार आहे हा मायोनीज प्रकार म्हणजे असं म्हटलं जातं की नॉर्मली ह्याच्यात अंड्याचा बलक नॉनव्हेज वगैरे असेल पण हे मायोनीज म्हणजे आपल्याला व्हेजिटेरियन 100% आपल्यापर्यंत आलंय. आणि 100% शाकाहारी आहे सॅलडवरती आपण ते घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं वापरा 500 ग्रॅमचा पुडा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं स्मूथ अँड एगलेस अल्टरनेटिव्ह ट्रॅडिशनल मायो. थिक घट्ट आहे रिच टेक्स्चर दॅट एलिव्हेट्स एव्हरी बाईट म्हणजे सँडविच बनवताना सॅलड बनवताना तुम्हाला हे तुम्ही काहीतरी बर्गर केलाय वडापाव करताय पावभाजी करताय स्लाइस करताना तुम्ही पाव भाजताय त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मायोनीज तुम्ही अप्लाय करू शकता. हे खूप चांगलं आहे.
आणि याचा बेनिफिट असा राहतो की हे 100% एगलेस आहे, क्रीमी आणि स्मूथ टेक्स्चर आहे, नो आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह, त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही. बाजारातनं जे आपण मायोनीज घेतो त्याचा वास यायला लागतो. ओके, हे वेगळंच लागतं ते खायला, चिकट चिकट लागतं. तसंही आपल्यापैकी नाही, असं मस्त लोण्यासारखं छान छान लागायला लागेल. आणि मायोनीज प्रत्येक घरामध्ये जाऊ शकतं. नाश्त्याला तुम्हाला चालते, काही काय बनवताय त्याच्यामध्ये मायोनीज तुम्ही अप्लाय करू शकता. आणि हे तुम्हाला सँडविचला, बर्गरला वापरू शकता, किंवा पराठे करताय, नान करताय, पिझ्झा करताय, त्याच्यामध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता, स्नॅक्स मध्ये अप्लाय करू शकता. हे लिटरली तुम्ही वापरा. आणि डीएक्सएनचे प्रोडक्ट तुमचे जे खास लोक असतील, ज्यांना तुम्ही खास मित्र परिवार म्हणता, पाहुणे रावळे म्हणता, त्यांना डीएक्सएनचे प्रोडक्ट द्या. आणि डीएक्सएनचे प्रोडक्ट देऊन त्यांना आपले कंझ्युमर बनवा. कारण प्रोडक्टची क्वालिटी एवढी चांगली असते ना, त्यांनी असं कधी खाल्लेलंच नसतं, अरे वा हे किती छान लागते. आपण पैसे देतो आणि आजार घरी आणतो, त्यापेक्षा चांगले प्रोडक्ट घरी आणा आणि आपली हेल्थ पण चांगली राहायला लागेल. त्याच्यामुळं हे आपल्या घरात नवीन प्रोडक्ट येऊ शकतं. कीप इट फ्रेश. एकदा ओपन केल्यानंतर तुम्हाला फ्रीजमध्ये तेच ठेवायचं आहे आणि 2 महिन्यापर्यंत तो पुढा चालणार आहे. असा ओपनली हवेत कसे टाकू नका, झाकण निघालंय तसंच ओपन पडलंय, ते कुणाचा हात पाय पडला तर ते बाहेर निघू शकतं. त्यामुळे बूट लावून, घट्ट लावून ते व्यवस्थितपणे प्रत्येक वेळेस तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचंय. हे आहे आपल्याकडे मायोनीज. ह्याची डीपी आहे 190 रुपये, एमआरपी 240 रुपये. तुमच्या जवळपास जो बेकरीवाला असेल, दुकानदार असेल, तिथं नेऊन हे दाखवा, त्याला म्हणा तुम्ही घरी ट्राय करा. आणि त्याला जर विकायला ठेवलं, 50 रुपये मार्जिन आहे. कारण तो जो मायोनीज विकतो, तो जो टोमॅटो केचप विकतो, त्याला 10 आणि 5 रुपये मिळतात त्याच्यावरती. आणि ते क्वालिटी पण नसते. आणि आपल्याकडे हे नॅचरल आहे, केअरफुली क्राफ्टेड फॉर टेस्ट अँड क्वालिटी. डीएक्सएन प्रॉमिस. डीएक्सन तुम्हाला प्रॉमिस देते, टेस्टी ऍडिशन विथ डीएक्सन अश्युरन्स, म्हणजे खात्री देते याची क्वालिटी अप्रतिम आहे, तुम्ही असं कधी वापरलेलं नसणार. म्हणजे हायजिनिकली पॅक्ड, ट्रस्टेड बाय फॅमिलीज वर्ल्ड वाईड, अख्ख्या जगामध्ये जाणार वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आपल्यापर्यंत आलंय. आणि त्याला 65 PV आहेत. आपण जे कुठले प्रोडक्ट घरामध्ये आणणार आहे, एक तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हेल्दी होणार. आणि प्रत्येक प्रोडक्ट जे आपण परचेस करणार त्याच्यात तुम्हाला पॉईंट मिळणार, आणि त्या पॉईंटच्या अगेन्स्ट तुम्हाला बोनस पण जनरेट होणार. म्हणजे इथं जर आता आपण पाहिलं तर बोनस, एमआरपी डीपीतले पैसे मिळतीलच. दुसरी डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट मिळालं, दुकानदार डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट देणार नव्हता. आपण ते प्रोडक्ट आणलं, आपल्या घरात वापरलं, मुलांना खायला चांगलं वाटलं, आपण ते प्रोडक्ट वापरले, हेल्थ मिळाली, लोकांना रेकमेंड केलं, त्याच्यातनं प्रोडक्ट आपण आपले फ्री पण काढू शकतो, आपला बिझनेस सुद्धा वाढवू शकतो. आणि मार्केटमध्ये जे केचप मिळतं, ओके, टोमॅटो केचप, हे कसं बनवतात ते बघा. तुम्हाला इथे दाखवलाय व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला दिसलाय की मला सांगा, दिसतोय नाही दिसतोय? How is this tomato ketchup so thick? E415। अब ये टोमॅटो थिकनर केचप कसं थिक करतात हम बघा, इथे दाखवले त्यांनी इस व्हिडिओमध्ये. पानी में डालेंगे और मिक्स करो अच्छे से। नाउ वॉच केयरफुली। अशासारखी पावडर टाकली त्यांनी केमिकलची. कैन यू शो इट? कैन यू ड्रॉप इट? हाँ सी। ये पानी इतना थिक हो गया टोमॅटो दिसलं का त्याच्यात कुठं तुम्हाला? टोमॅटोच नाहीये. आणि टोमॅटो केचप मार्केटमध्ये विकतायत. is added in this tomato ketchup. हा, केमिकल बनवलं बघा ते केचप. A lot of tomatoes are shown. टोमॅटो Making दाखवते, you टोमॅटो believe that फुटच it नाही is त्याच्यामध्ये. made all from tomatoes, but in reality, it is made from chemicals like these. त्याच्यामुळं ह्याची काळजी करा. विदाउट टोमॅटो टोमॅटो केचप लोक मार्केटला विकतात आर्टिफिशियल, आपल्याकडं नॅचरल मिळणार आहे प्रोडक्ट. त्याच्यामुळं हे किसान फ्रेश टोमॅटो केचप आहे. इथं बघा लिहिलंय नाही काय, दिस इज ओनली अ ब्रँड नेम, ट्रेडमार्क अँड डज नॉट प्रेझेंट इट्स ट्रू नेचर. म्हणजे FSSAI सर्टिफिकेशन पण आहे. म्हणजे फक्त ब्रँड नेम त्यांनी वापरलाय, पण त्या टोमॅटो असतील असं नाही, असं लिटरली त्यांनी लिहिलंय त्याच्यावरती. ओके. तर आता सगळ्यात महत्वाचं, नेट वेट त्यांचं 1.2 किलो लिहिलंय. टोमॅटो केचप मध्ये काय टाकलंय बघा, वॉटर, टोमॅटो पेस्ट, टोमॅटो नाही, 28% शुगर, आयोडाइज सॉल्ट, ऍसिडिटी रेग्युलेटर, E260 काय ते बघा. गुगलला जाऊन तुम्हाला कळतं ते काय लिहिलं. E260 स्टॅबिलायझर कुठला वापरला, E1422, E415, प्रिझर्वेटिव्ह पण टाकलंय. ओके. ओनियन पावडर, गार्लिक पावडर, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलंय. आणि आपल्यामध्ये सगळं ओरिजिनल तुम्हाला मिळायला लागेल. डीएक्सन टोमॅटो केचप, डिलिशियसली नॅचरल अँड परफेक्टली टँजी, चवदार. ओके.
आणि हे केचप तुम्ही अगदी चमच्याने डायरेक्टली खाऊ शकता. खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. अर्ध्या किलोचा पुडा आहे तो. मेड फ्रॉम फ्रेश टोमॅटोज. हे टोमॅटो सिद्दीपेठच्या आपल्या फॅक्टरीमध्ये जी 100 एकर शेती आहे त्याच्यामध्ये शेतात पिकवलेले टोमॅटो, त्याच्यापासून बनवलेलं टोमॅटो केचप सगळ्यात महत्वाचं. आणि त्याच्यामुळे हे टोमॅटो केचप आपल्याकडे इथे मिळायला लागेल. आणि मॅडम मीटिंग चालू आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की हे नॅचरल आणि स्मूथ टेक्स्चर विथ टँजी स्लॅवरी फ्लेवर, 100% शाकाहारी आहे. त्याच्यामुळे हे वापरा. आणि टोमॅटो केचप तुम्ही घरात रेग्युलर ट्राय करा. रिच नॅचरल कलर, कलर तुम्हाला एकदम छान वाटायला लागेल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकल टाकलेलं नाही. स्मूथ अँड थिक टेक्स्चर सुद्धा चांगलं आहे. आर्टिफिशियल फ्लेवर, कलर, प्रिझर्वेटिव्ह काय टाकलेलं नाही. आणि खूप टेस्टी आणि खूप नॅचरल आहे. भरपूर जायला लागेल. व्हर्सेटाईल यूज. त्याच्यामुळे तुम्ही हे तर दाखवलं चित्रात बघा काय काय टाकले ते, स्नॅक्स मध्ये, बर्गर मध्ये, सँडविच मध्ये. मला ज्याच्यात ज्याच्यात टोमॅटो केचप खायची सवय, चपाती बरं खायचंय, कशा बरं खायचंय, भाजी नाही बनवली मुलांना डब्याला द्यायचंय, कशातही द्या, काही प्रॉब्लेम नाही. बेस सॉस फॉर पास्ता आणि पिझ्झा बनवताना बेस सॉस म्हणून ते वापरलं जातं. फ्राई, स्नॅक्स आणि सँडविच मध्ये वापरा. ओके. ते म्हणजे ग्रेव्हीज मध्ये तुम्ही ट्राय करू शकता. भाकरवडी खाताय तुम्ही, काय बटाटा चिप्स खाताय, भजी खाताय, तुम्हाला त्याच्या खायचेत तर ते म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामुळे टोमॅटो केचप आपलं स्वाद ऐसा जो नॅचरली दिल जीत ले, म्हणजे स्वादिष्ट आहे, चवदार आहे, वापरा. ₹140 DPA, ₹175 MRP आहे, आणि 50 PV. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कोणाच्या घरी गेला, मुलांना गिफ्ट द्यायचे, त्याला काय कॅडबरी, काय पुडा, काय खायला बिला देऊ नका, कपडे वगैरे. टोमॅटो केचपचा एक पुडा द्या, एक मायनीजचा पुडा द्या. लोक म्हणतील कुठनं आणले, काय आणले. आणि तुमच्या गावातले छोटे मोठे दुकानदार, बेकरीवाले सगळे पकडा. छोटे छोटे एका एका माणसावर बिझनेस करू नका, दुकानदारांच्या सोबत बिझनेस करा. सगळ्यात महत्वाचं. आणि दुकानदार जर तुम्हाला मिळाले असे गावागावात, 2-4, 2-4, 2-4, ऑटोमॅटिक बल्कमध्ये प्रोडक्ट जायला लागतील आणि तुमचे टोमॅटो केचप 100-100 जायला लागतील. शाळेमध्ये डेमो दाखवू शकता, अंगणवाडी डेमो दाखवू शकता, जिथं दाखवायचं तिथं दाखवा. नंतर डिएक्सन शतावरी कल्प. हे सुद्धा महिलांच्यासाठी फक्त नाही, सगळ्यासाठी असतं, पण स्पेशली महिलांसाठी वुमन्स हेल्थ म्हणून आपण त्याला चांगल्या चांगलं रिकमेंड करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याच्यामध्ये सुंठ पण टाकली, इलायची पण टाकली. आणि शतावरीमध्ये साखर थोडीफार असते बरं का, विदाऊट साखर शतावरी तुम्ही डायरेक्ट खाऊ शकणार नाही. पण ह्याच्यात अगदी मिनिमल साखर वापरली फॉर बेटर टेस्ट आणि सोलिबिलिटी, चांगली चवदार लागावी म्हणून. त्याच्यामुळं तुम्हाला जर चांगली स्ट्रेंथ पाहिजे, स्टॅमिना वाढवायचा आहे, व्हायटॅलिटी चांगली पाहिजे, आयुर्वेदिक कल्चरमध्ये शतावरी कल्प तुम्हाला भरपूर फायदेशीर आहे. आणि हे स्पेशल काय शतावरी आपलं, तरी फ्रेश शतावरी आहे. तुम्हाला जे कुठल्या आयुर्वेदिकच्या दुकानात मिळते शतावरी, कुठली जुनी आहे, कधीची आहे, माहिती नाही. पण ही जशा शेतातनं काढल्या काढल्या फ्रेश शतावरी, त्याच्यामध्ये हायर पोटेन्सी असते, चवदार लागते ती. क्लासिकल आयुर्वेदिक मेथड्स, मॉडर्न सायन्स, खूप चांगली टेस्ट आहे. आणि साखर अत्यल्प कमी कमी प्रमाणात त्यांनी टाकली आहे. त्याच्यामुळे त्यांनी तुमची स्ट्रेंथ वाढेल, ताकद वाढायला लागेल, स्टॅमिना वाढायला लागेल. वात आणि पित्त याचा ज्या लोकांना त्रास असेल त्यांनी वात पित्तामध्ये तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि एक रसायन आहे. कशासाठी रसायन कशाला म्हटलं जातं? जे रसायन तुमच्या रक्तवाहिनीमध्ये मिसळून तुम्हाला रिजन्युएट करतं, नवचेतना देतं, शारीरिक आणि मानसिक ऊर्जा देतं, त्याला म्हणतात रसायन. ओके. आणि लॅक्टोजेनिक, म्हणजे तुमच्याकडे एखादी आई आहे, तिला बाळ झालंय. ओके. आणि ती त्या बाळाला अंगावरचं दूध पाजते, तर त्यांच्यासाठी हे वरदान आहे. त्याच्यामुळं हे तुम्ही प्रेग्नंट वुमन किंवा ज्या अगदी फ्रेश माता झाल्यात त्या सगळ्यांना तुम्हाला हे द्यायला पाहिजे. त्यामुळे बाळाचं आणि त्या आईचं आरोग्य चांगल्यात चांगलं राहायला लागेल. सगळ्यात महत्वाचं, इट इज अ नॅचरल गॅलॅक्टलॉग. म्हणजे काय होतं की ह्यानी एकच फायदा होतो की मे सपोर्ट हेल्दी ब्रेस्ट मिल्क सेक्रिशन. म्हणजे जी आई झाली आहे तिला दूधच नाही बाळाला द्यायला. अशा वेळेस मग टेन्शन मध्ये येतात, काय करायचं, बाळ कमजोर राहतं, वीक राहतं, आजारी पडतं, आईला त्रास व्हायला लागतो. त्याच्याऐवजी जर आईला हे दूध द्यायला सुरुवात केलं तर सगळ्यात महत्वाचं मिल्क सेक्रेशन चांगल्यात चांगलं व्हायला लागेल. एनर्जी वाढते. आणि ज्या लोकांना वाटतं की असं काही नाही की त्या आईनेच खायला पाहिजे किंवा महिलांनीच खायला पाहिजे, अगदी जे लोक कंपनीत जातात, काम करतात, त्या मुली आहेत कंपनीत कामाला, मुलं काम करतात, कोणी असेल, या लोकांना सुद्धा ज्यांना ताणतणाव आहे किंवा कामाचा वर्कलोड जास्त आहे, त्यांनी सुद्धा दुधासोबत गरम पाण्यासोबत ते तुम्ही घेऊ शकता जेवण झाल्यानंतर.
आणि सगळ्यात महत्वाचं जी आई झालीये, आई झालं की ते बाळाचं बघायचं, बाळ खूप त्रास देते, आईला तिला जेवण जात नाही, झोप लागत नाही, चिडचिड वाढते, तर तेव्हा आईला पण जर तुम्ही दिलं तर आईचा पण वेलनेस चांगल्यात चांगला राहायला लागेल. सर्व वया करता आपण शतावरी देऊ शकतो. जनरल व्हायटॅलिटी आणि स्ट्रेंथ स्टॅमिनासाठी डीएक्सएनची हे जी क्वालिटी आहे शतावरीची, ही खूप चांगल्या दर्जाची क्वालिटी आहे. आणि कसं घ्यायचंय, दिवसातनं 2 वेळा जेवण झाल्यानंतर गरम दुधात घ्या किंवा गरम पाण्यात सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल. ओके. हे आहे 325 रुपयाला डिस्काउंट प्राइस, एमआरपी 405 रुपये, पीव्ही 115, एसव्ही 145. सगळ्यात महत्वाचं, जे लोक सुट्टे प्रोडक्ट विकतात त्यांनी एमआरपीतच प्रोडक्ट द्यायचं. पहिल्यांदा त्याला खाऊन द्यायचं, खाऊन पिऊन द्यायचं, आवडलं की मग त्याला आपण बिझनेस वर दाखवू शकतो. पण आपला फोकस प्रोडक्ट सेलिंग पेक्षा लोकांना जॉईन करणं, डिस्काउंट काढत जास्तीत जास्त काढून देणं. एक डिस्ट्रीब्युटर म्हणजे कमीत कमी तुमच्याकडे 100 कंझ्युमर पाहिजेत, जे फक्त प्रोडक्ट घेतात. त्याच्यातनं काय सिलेक्टिव्ह तुमच्याला डिस्ट्रीब्युटर तुम्हाला मिळायला लागतील, पण कंझ्युमर क्रिएशन वरती तुमचा भर असायला पाहिजे. त्याच्यानंतर आले डिएक्सन पंच तुलसी ड्रॉप. तुलसी ड्रॉप एवढा चांगला आहे की आज आपल्या पुणे ऑफिसला आपल्याला डेमो पण आपण करून दिला. म्हणजे जर तुम्ही एखादा काचेचा ग्लास घेतला, बिटाडीन त्याच्यामध्ये टाकलं, नीळ टाका, काही पण टाका, आणि हे टाकल्यानंतर ते जे पाणी तुमचं लालसर झालेलं, एक ड्रॉप तुळशीचा टाकला की ते पाणी अख्खं नॅचरल होते. आणि ही जी पंचतुलस आहे हिची क्वालिटी खूप चांगली आहे. फक्त एका तुलसीवरती एक एमएलएम ची कंपनी आहे, नुसत्या एमएलएम मध्ये त्याने राडा घातला होता. किती कारण, किती गाड्यानं काय काय दाखवतात. असे आपल्याकडे प्रत्येक एमएलएमच्या टॉप एमएलएम मध्ये जे प्रोडक्ट, एका प्रोडक्टवरती कंपनी चालली, सगळ्यांच्या सगळ्यांचे प्रोडक्ट आपल्याकडे 100% आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कितीतरी पट त्यांच्यापेक्षा चांगला बिझनेस करू शकता. आणि दुसरे दमदार गोष्ट म्हणजे आपल्यासारखी क्वालिटी त्यांच्याकडे असूच शकत नाही. याच्यामध्ये 5 तुलसी आहेत. तुळस ही आपल्याकडे पवित्र मानली जाते. तुळस आहे, बर्बेरी तुळस आहे, आर्जेक तुळस आहे, मरवा तुळस आहे आणि रामा तुळस आहे, रामा तुळस आहे. त्याच्यामुळं, आणि ह्याची क्वांटिटी फक्त 30 ml आहे. एक बूंद जिंदगी बना दे, एकच थेंब टाकायचे जेव्हा घ्याल तेव्हा, जास्त टाकायची गरज अजिबात नाही. हे तुळशीचे 5 प्रकार आहेत आपल्याकडं. डीएक्स मध्ये आल्यावर कळालं की 5 प्रकारच्या तुळशी असतात, एवढे आयुर्वेदिक असते, एवढी जडीबुटी असते, कोणाला काय माहितीये. पण डीएक्सएन तुम्हाला सगळ्या पद्धतीने चांगल्यात चांगलं तयार करतं. म्हणून डीएक्सएनच्या मीटिंग चुकवायच्या नाहीत, नवीन नवीन माहिती घेत राहायचं. आणि ही माहिती जी आपल्यापर्यंत आली, प्रोडक्ट वापरा, आणि याचा प्रसार आणि प्रचार जर जेवढा जोमदार करत राहाल, तेवढा मोठं नेटवर्क आपण उभं करू शकतो. मग ही पंचतुलसचा काय काय फायदा आहे? सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना फुफ्फुसाशी संबंधित, आता बघा पावसाळा सुरू झालाय, सर्दी, ताप, खोकला, नाक चोंदलं जाते, सर्दीसारखे होते, तर ह्या लोकांना गरम पाण्यात पिऊ शकता, आपल्या डिएक्सनच्या काळ्या चहामध्ये टाकू शकता, खूप चांगलं लागायला लागेल. कॉफीत टाका, कशातही टाका, प्रतिकार शक्ती चांगली वाढते, ताण तणाव कमी करतो. तुमचं अचानक डोकं दुखायला लागले, चहामध्ये टाकून प्या, मस्तपैकी स्मेल घ्या. असा स्मेल केल्या केल्या तुमचं चिंता, स्ट्रेस, तणाव कुठल्या कुठं दूर जायला लागेल. किंवा तुम्ही काहीतरी पावसाळ्यात गेला, बाहेरचं काहीतरी कांदा भजी खाऊन आलाय, पोट दुखायला लागलंय, वडापाव खाल्लाय, पोट गच्च झालंय, तर तुम्ही पाण्यात टाकून पिऊ शकता. तुमचं पोट पचन संस्था चांगली व्हायला लागेल. किंवा तुम्हाला कुठे इचिंग, खाज, खुजली, खरूच काहीतरी आली, तिथं सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. रक्तातली साखर ते कंट्रोल करते. ज्यांना बीपी, कोलेस्ट्रॉल आहे अशा हार्ट पेशंटला पण पंचतुलस भरपूर चांगली आहे. त्याच्यामुळं तुळस प्रत्येक घरात असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मगाशी जो तुम्हाला मी डेमो सांगितला होता, एक ग्लासभर पाणी घ्या फुलपात्रामध्ये, त्याच्यात बिटाडीन टाकू शकतो आपण. ते तांबडं जे पाणी झालंय ना, त्याच्यात एक ड्रॉप तुळशीचं टाकला, 1-2 थेंब, तर ते पाणी अख्खं चांगलं होतं. म्हणजे मला म्हणायचंय काय, की तुम्ही दिवसभर कोण वडापाव खातोय, कोण मिसळपाव खातोय, कोण तंदूर खातोय, कोण कुठं जेवतोय, कोण तंबाखूच खातोय, कोण गुटखाच खातोय, गावच्या बायका मिसऱ्या लावतात, सातारी जर्दा. हा जो आतमध्ये तुम्ही जो रक्त इम्प्युअर करताय, रक्त खराब करताय, हे एक थेंब जर तुमच्या बॉडीमध्ये गेला पाण्यासोबत, तुमच्या अख्ख्या रक्तवाहिन्यांचं जाळं, ते तुमचं जे चिकट झालं होतं, मग तुम्हाला पचत नव्हतं, जेवण जात नव्हतं, तोंडाला चवच येत नव्हती, वेगळंच काहीतरी मुंग्या सुरू झाल्या होत्या, हा सगळा आतला केमिकलचा थर नलिफाय करायसाठी तुम्हाला पंचतुळशीच्या 2 थेंब दररोज पाण्यातनं घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्या घरात ते असायलाच पाहिजे प्रत्येकाच्या, स्वस्त आणि मस्त. त्याच्यामुळे हे प्रत्येक घरात ठेवा.
मग तो बीपीचा पेशंट असेल, हार्टचा पेशंट असेल, पोटाचा असेल, त्वचेचा असेल, कुठलाही असेल, दम्या खोकल्याचा असेल, त्याच्या घरात ते असायला पाहिजे. तुळशीचे फायदे काय? प्रतिकारशक्ती, अडॉप्टोजन, हेल्थ, मॅनेज स्ट्रेस. जे लोक कंपनीत काम करतात, वर्कलोड त्यांना जास्त आहे, त्यांच्याकरता हे घ्या. अँटी मायक्रोबियल, म्हणजे काहीतरी चावलंय, मच्छर चावतोय, काहीतरी उठते, आगाग होते, जळजळ होते, वापरू शकता. रिस्पिरेटरी, श्वसन संस्था. आणि सगळ्यात महत्वाचं, डोकं शांत राहण्याकरता. आता माझी सटकली, राग येतो, भनभन वाटते, डोकंच काय दुखतंय काय कळत नाही, आणि मग 4-4, 5-5 तास आपला हँगओव्हर जात नाही. यावेळेस सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला तुळशीचा ड्रॉप घ्या, त्याचा स्मेल घ्या, त्याचा वास घ्या, पाण्यातनं प्या, रुमालामध्ये टाका आणि खिशात ठेवा रुमाल. दिवसभर तुम्हाला स्मेल चांगला चांगला त्याचा राहायला लागेल. वन तुळशी हे आहे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही काहीतरी रानात गेला होता, तुम्हाला काहीतरी चावलंय आणि तो एरिया सगळा तुमचा खाजवायला लागलाय, त्या ठिकाणी अँटी फंगल काहीतरी सुरू झालंय, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी पंचतुळसी तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. पोटासाठी चांगलं आहे, सर्दी कफ खोकला साठी सुद्धा चांगलं आहे. ज्या लोकांचं नाकातलं हाड वाढतं तिथं सुद्धा पण फक्त डायरेक्ट ड्रॉप टाकू नका. मी प्रयोग केलाय, डेंजर आहे एकदम, ते तुम्हाला सुचणारच नाही काय सुद्धा. त्याच्यामुळं हे डायल्यूट करून तुम्ही ते अप्लाय करू शकता. वास घ्या त्याचा, हे खूप चांगलं आहे. ओके, नाकातलं हाड वाढत नसतं, नाकातलं ती पावसाळ्यात सूज येत असते, स्वेलिंग येतं त्याला. हे स्वेलिंग कशाने घालवू शकतो आपण? अँटी हिस्टामिक मटेरियल, म्हणजे आपण वाफ घेतो गरम पाण्याची सगळ्यात महत्वाचं, किंवा तुम्ही स्मेल घेता, टिटरी क्रीम वापरतो आपण, त्यासाठी हे ट्राय करू शकता. आणि तुलसी आपल्याकडं खूप चांगलं आहे. अर्जक तुलसी हे पण आहे पोटेंट म्हणून, म्हणजे सगळ्यात महत्वाचं एनर्जी स्टॅमिना वाढण्यासाठी. तुमचे खांदे दुखतायत, खांदे जळजळ करतायत, इन्फ्लमेशन आलंय, जॉईंट मध्ये दुखायला लागते, आगाग होते, तर त्या ठिकाणी वनतुलसी वापरा. बीपी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी, तुम्हाला साखर कंट्रोल करायला पण पंचतुळशी भरपूर चांगली आहे. ते सांगतो मी तुम्हाला. काय सांगितलं? आपण काही खातो पितो ना, आतमध्ये आपल्या रक्तवाहिन्या सगळ्या चिकट चिकट करून टाकतो. तुम्ही जेवताना ताटातलं, ताटात जेवता हात खरकटा राहतो, हाताला किती तेल लागतं तुमच्या. अरे तुम्ही तर ते तोंडात टाकलंय आणि आतमध्ये जेवलाय, सगळं तेल आतमध्ये गेलं, चिकटा सगळा आतमध्ये गेला, आणि ते सगळं चिकट चिकट झालं. असं किती चिकट आपण आत बनवतो. मग तुमचं पोट गच्च का होतंय? तुमचं पोट साफ का होत नाही? तुम्हाला ढेरी का सुटायला लागली? तुमची स्किन काळी का व्हायला लागली? तुमच्या स्किनला टॅन काय लागला? तुमचे केस लवकर पिकायला का लागले? हे सगळं व्हायचं कारण आतमध्ये तुमच्या टॉक्सिक मटेरियल भरपूर बसलंय. ते क्लीन करण्याकरता तुम्हाला पंचतुळसी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. मरुआ तुलसी हे कशासाठी? ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, ओके, एन्झायटी, टेन्शन, ताणतणाव, शांत वाटत नाहीये, रिस्पिरेटरीसाठी तुम्ही ट्राय करू शकता. रमा तुली रमा तुलसी आहे, रामा तुळशी म्हणू आपण तिला, प्रतिकार शक्ती वाढायला, बॅक्टेरिया व्हायरस फंगल कमी वाटण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं, बीपी आणि कोलेस्ट्रॉलचे पेशंट जिथं जिथं सापडतील तुम्हाला, एक तुळशीची डबी घेऊन जा, पाण्याचा थेंबट टाका, ते प्यायला द्या सकाळ संध्याकाळ. तो खूप खुशच होऊन जाईल. दम्यावाला, बीपी वाला, डायबिटीस वाला, तुळशीमध्ये फक्त इलाज व्हायला लागेल. आणि मग टाका डेमो. काय कंपनी मी बघितली आता, एक बाटली बी आहे 400-500 रुपयाची, 2,000 रुपयाला विकतात आणि टाकतात, आमचं हे बरं झालं, आमचं ते बरं झालं. एक ड्रॉप बरा करेल 200 रुपयाचा, तुम्ही घेताय 2,000 रुपये लोकांचे. काय गरज आहे फसवायची लोकांना? काहीच गरज नाही. गोर गरिबांचं प्रोडक्ट आहे, खेडोपाड्यापर्यंत पोहोचू द्या. हे प्रोडक्ट 195 रुपये तुम्हाला मिळतं, 250 रुपये एमआरपी आहे. खुश होतील गावची लोक 250 रुपयामध्ये. आणि किरकोळ डॉक्टर त्यांचा दवाखाना लागतो, तो पूर्णपणे बंद व्हायला लागेल. त्यामुळे हे प्रत्येक घराघरापर्यंत प्रोडक्ट जाऊ द्या. आणि मग हेच तुम्हाला का वापरायचे? फाय चूज डीएक्सएन पंच तुलसी ड्रॉप, सायंटिफिकली प्रोसेस्ड युझिंग क्लासिकल आयुर्वेदिक नॉलेज. म्हणजे याच्यावरती बऱ्याच लोकांनी, डॉक्टर लोकांनी मेहनत घेतली आहे. आणि हे तुमच्या माहिती करता हे ब्रँडेड प्रोडक्ट आपल्या डीएक्सएन क्लिनिक पुण्यातनं लॉन्च करण्यात आलंय. त्याच्यामुळं क्वालिटी नंबर 1 झाली. इझी टू कन्झ्युम, जस्ट फ्यू ड्रॉप्स इन वॉटर, सुटेबल फॉर डेली वेलनेस, ऑल एज ग्रुप, सर्वांच्यासाठी. सगळ्यात महत्वाचं, कोरोनाचं औषध सुद्धा पुण्यावाल्यांनी बनवलं होतं आणि मग अख्ख्या इंडियामध्ये गेलं. असं पुण्यात बरंच काय काय तयार होतंय. डीएक्सएन क्लिनिकच्या थ्रू पंचतुळशीचे आता आलंय, खूप बेहतरीन आहे. प्रत्येक घराघरापर्यंत, मेडिकल वाल्यापर्यंत ड्रॉप गेले तरी चालतील. आणि मोठी कामं करा. एक एक माणूस पकडू नका. मेडिकल वाला पकडा, दुकानदार पकडा, शाळा पकडा, संस्था पकडा, वृद्धाश्रम पकडा,
ओके, डॉक्टर पकडा, MR पकडा आणि अशातनं लोकांची कामं करा. तुम्हाला ट्रिमेंडस बिझनेस मार्केटमध्ये लाभलाय आणि घराघरात जाऊन तुम्ही घुसून डिएक्शन करू शकता. युजर्स इन्स्ट्रक्शन, ऍड 1 ड्रॉप इन अ ग्लास ऑफ वॉर्म वॉटर. अख्ख्या ग्लासामध्ये एक थेंब फक्त टाकायचा आहे. असे दिवसात 4-5 थेंब जर तुमच्या पोटात दररोज जायला लागले तर मला नाही वाटत कुठला माणूस मला सांगेल की सर माझं डोकंच दुखतंय, माझं पोट साफ होत नाही, मला थकवा चाला ना, मला भूकच लागत नाही, मला जेवण जात नाही, मला पचन होत नाही. सगळं सॉल्व एक तुलसी ड्रॉप. किती बाटली? 1 महिन्याला एक बाटली संपू दे ना घरामध्ये. 30 ml आहे, सगळ्यात महत्वाचं. भरपूर जाईल ती. त्याच्यामुळे अख्खं घरदार ती ड्रॉप वापरू शकतं. पंचतुलसी नॅचरल आहे. ओके, हे आता सगळं मी तुम्हाला सांगितलंय. 195 DP, 245 MRP, 70 PV आहेत त्याला, 70 SV आहेत. आणि बाजारातनं मेडिकल मधनं काय जरी औषध आणलं त्याला काय PV असतो का, SV असतो का, डिस्काउंट असतो का? काही नसते. सर्दीची 3 रुपयाची गोळी पूर्वी मिळायची झायजेल, आता 20 रुपयाला विकतात. 3 वर्षापूर्वी जी गोळी मी 3 रुपयाला खायची आता 20 रुपये घेतात. किती फसवतात. औषध चालतोय का नाही चालतंय कोण बघतंय. मग आपल्याकडं पुरवण प्रोडक्ट आहे, चांगलं आहे, आपण घराघरापर्यंत देऊ शकतो, ते वापरा. ओके. नवीन चहा आलाय फ्लोरोथेम टी. हा जो हो टी आहे, हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा. आता आपल्याकडे व्हरायटी खूप येणार आहेत, कारण तुम्ही मॉलमध्ये गेला की कपडे खूप बघता, आयुर्वेदिक दुकानात गेला की पावडरी बघता. पण डिएक्शन मध्ये असं नको म्हणायला तुम्ही सिलेक्टेड प्रोडक्ट आहेत, आम्ही ते घेतलं असताना आम्ही हे घेतलं असतं. तुम्हाला आवडेल ते घ्या, चेंज करत राहा. फक्त कस्टमर सुट्टा कामा नये. गावागावात छोटंसं दुकान टाकून बघा, 25-30-40 हजार रुपयाचं हेल्दी स्टोअर. ओके. चहा, कॉफी, गोळ्या, बिस्किट, टोमॅटो केचप, मायोनीज, बर्ड्स, म्हणजे लेडीजचे सॅनिटरी पॅड, तुम्ही काय विकायचं छोटं छोटं दुकान टाकू शकता. माय होम माय शॉप, त्यातनं हे सगळं चालू शकता. असा एक चहा नवीन आपल्याकडे लॉन्च केलाय आपण. ओके, फ्लोरेंथम टी. आणि हा जो चहा आहे, हा सुद्धा खूप चांगला चहा आहे, अँटीऑक्सिडंट आहे. हर्बल इन्फ्युजन मेड फ्रॉम केअरफुली ड्राईड लिव्स अँड स्टिक्स अँड बिडनेस पिलोस आर नोन फॉर इट्स ट्रॅडिशनल अँड सायंटिफिक हेल्थ बेनिफिट्स. म्हणजे ते जे तुम्हाला आता फुलाचं झाड दिसतंय, त्याच्या पाना फुलापासून मस्तपैकी किंवा त्याच्या देठापासून हा चहा बनवलेला आहे. आणि अख्ख्या डब्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ते जे झाड आहे फ्लोरेंथम, त्याचं पान, फूल, देठ, पावडर सगळं त्या डब्यामध्ये टाकलंय. आणि तुम्हाला ते टाकायचे, पाण्यातनं उकळायचे आणि मस्तपैकी पीत बसायचे. त्याच्यामुळं हे तुम्हाला नॅचरल चांगलं वाटायला लागेल, फ्रेश वाटायला लागेल. आणि त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती तुमची चांगली वाढते, अंगाचा दाह कमी होतो. ज्या लोकांना सांधेदुखी आहे, एकच बोट सुजलंय, एकच पाय सुजलाय आणि काहीतरी कोपरीत दुखायला लागले, हातच नंब पडतो, ह्या सगळ्या लोकांना इन्फ्लेमेशन, अंगाचा दाह कमी होण्यासाठी हे द्या. आणि अँटी ऑक्सिडंट म्हणजे काय जरा नीट समजावून घ्या. अँटी ऑक्सिडंट कुठनं बॉडीमध्ये जातात त्याला म्हणतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. म्हणजे काय, आपण बघितलं एखादं लोखंड आहे, लोखंडाला गंज लागला तर ते लोखंड खायला सुरुवात करतं. तसं तुम्ही जे काय खाता पिता, ज्या हवेत फिरता, जे पाणी पिता, ज्या लोकांच्यात वावरता, ज्या गावाला नवीन जाता, नवीन एरियात राहता, तिथलं काय खाता पिता, तिथलं तिथलं पोल्युशन, प्रदूषण मध्ये असतात फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल तुमच्या बॉडीमध्ये येऊन तुमच्या बॉडीचं रुटीन बिघडवतात. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का? तुम्ही नवीन गावाला गेला, तुम्हाला झोपच लागत नाही. नवीन गावाला गेला, तुमचं पोट साफ होत नाही. नवीन गावाला गेला, तुमची भूकच कमी जास्त व्हायला लागते. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल घुसले आणि तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि मग तुम्ही गावाकडनं आला, सुट्टीवर आला की हमखास हा सुट्ट्याच टाकतो, दांडीच होते, त्याला जुलाबच लागतात, त्याचं पोटच गच्च होतं, त्याचा आवाजच चेंज होतो. म्हणजे काय झालं? म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल गेले. ज्याला तुमची बॉडी प्रिपेअर नव्हती, नवीन काहीतरी बॉडीमध्ये जाते. हा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुमच्या बॉडीत जायला पाहिजे हे रिच इन अँटीऑक्सिडंट. म्हणून डीएक्सएनच्या सगळ्याच्या सगळ्या प्रोडक्टमध्ये असतात अँटीऑक्सिडंट. म्हणजे जसं ते तुमच्या लोखंडाला गंज लागू देत नाही, तसंच तुमच्या शरीराला आतमध्ये अजिबात खराबीच होऊ देत नाही. तुमचं शरीर नॅचरली ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून दूर ठेवतं. त्यामुळे तुमचं डोकं दुखणार नाही, सर्दी कप खोकला घसा पकडणार नाही, पोट गचावणार नाही, अंगाला स्वेलिंग येणार नाही, दुखादुखी काही होणार नाही, नॅचरल राहाल. त्याच्याकरता डीएक्सनचा चहा, कॉफी सगळं प्यायला सुरुवात करा आणि तुमच्या बॉडीचा ओव्हरऑल हेल्थ चांगली राहायला लागेल. कसा बनवायचा आहे? तर
साधारणपणे 200 मिली पाण्याला, 200 मिली पाणी खूप झालं. एक आपला चहाचा कप 50 मिली असतो, 60 मिली 100 मिली असेल. 200 मिलीला 3 ग्रॅम, एक चिमट म्हटलं तरी चालेल, मस्तपैकी टाकायचं पाण्यात उकळा. तुम्हाला वाटलं तर त्याच्यामध्ये गुळ साखर काय टाक. काय लोक म्हणतात साखरच घेणार, घे बाबा तुला काय घ्यायचं ते घे. गुळ घेतला तर चांगला आहे आणि काय नाही घेतलं तरी चांगलं आहे. त्याच्यामुळे जसा प्यायचाय तसा पिऊ द्या, फक्त कस्टमरच्या पोटात डीएक्सएनचे प्रोडक्ट उतरवा. तुम्हाला रिझल्ट आपोआप चांगला चांगला दिसायला लागेल. त्याच्यामुळे जे हेल्थ कॉन्शियस आहेत, ज्यांना लाईफस्टाईल डिसऑर्डर असतात, जे भरपूर काम करतात, वय त्यांचं झालंय, संपूर्ण कुटुंबासाठी हे प्रोडक्ट तुम्ही ट्राय करू शकता. 260 डिस्काउंट प्राइस आहे, 325 MRP आहेत. जे आपला नेहमीचा चहा पिऊन वैतागले, त्यांना स्वस्त चहा पाहिजे, त्यांना हा चहा द्या. ओके, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. 90 पी त्या चहाला सुद्धा, त्या चहाला 135 पी होत्या. त्या चहाला पैसे 100 रुपये अजून जास्त लागायचे, स्वस्त झाला. चिमटीत प्यायला सांगा, कुठलाही चहा द्या डेक्सनचा, तुम्हाला चांगला चांगला तो फायदा द्यायला लागेल. हे वापरा. आणि आहे लेडीजचं सॅनिटरी पॅड्स. सगळ्यात महत्वाचं, मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचे सॅनिटरी पॅड्स आलेत, पण तेवढे हायजिनिक नाहीत. या सगळ्याची माहिती आपल्या लेडी, पुण्यातल्या सगळ्या लेडीज डायमंड तुम्हाला भरभरून देतील. आज पुणे डायमंडला त्यांनी स्वतःचे व्हिडिओ पण भरपूर करून टाकलेले आहेत. त्यामुळे पॅड हे वापरा. आणि माझ्या माहितीप्रमाणे मार्केटमधल्या कंडिशनपेक्षा खूप स्वस्त आहेत, खूप हायजिनिक आहेत. हा त्याच्यामध्ये कुठलं केमिकल वापरलेलं नाही, 7 लेअर प्रोटेक्शन त्यांनी चांगल्या चांगला टाकलेलं आहे. आणि फिदर सॉफ्ट टच आहे सगळ्यात महत्वाचं. आणि अजिबात ओलसर राहत नाही, ते ड्राय होऊन जातं. असं प्रेस, त्याच्यामध्ये 60 ml पाणी बसलं, त्याने परत ते अख्खं पाणी टाकून त्याचं गुंडाळून पिळलं तरी सुद्धा त्यातनं पाणी बाहेर पडत नाही, म्हणजे ते ड्राय होऊन जाते. क्विक ड्राय सरफेस, चांगल्यात चांगला लीक प्रूफ. ओके, त्यामुळे महिलांच्या करता, गावोगावी, शाळा, स्कूल, कॉलेज, ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्याच्याकरता हे द्यायला सुरुवात करा. पॅडमॅन नावाचा एक पिक्चर आला होता बघा, अक्षय कुमारचा. तर तुम्ही बघितलाय त्याच्यावरती, बाळंत रोग, लेडीजला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, बरं युरिनरी, बरंच काहीतरी व्हायला लागतं, व्हेजिनाईल फंगल व्हायला लागतात. ह्याच्यासाठी तुम्हाला हे सॅनिटरी पॅड मार्केटमध्ये भरपूर चालतील. आणि मार्केटमध्ये ह्याच्या सुद्धा कंपन्या फक्त पॅड विकणाऱ्या कंपन्या आल्या होत्या, पण गॅरंटेड सांगतो एवढ्या चांगल्या क्वालिटीचे पॅड ते देऊच शकत नाही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं अॅन्युअल स्ट्रीप आहे, त्याच्यामुळे ते नक्की होणार नाही, बाहेर येणार नाहीये. हे खूप चांगलं आहे, केमिकल कुठलंही वापरलेलं नाही, लेडीज करता एकदम सेफ आहे. आणि शक्यतो डबल एक्सेल साईज घ्या. डबल एक्सेल साईज 135 रुपये डीपी, 165 MRP, 45 PV, 45 SB. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप छोटी साईज आहे, एक्सेल किंवा एक्सएल मध्ये जा, डबल एक्सेल मध्ये जा. त्याच्यामध्ये बर्ड्स वापरा. आणि दिसायला पॅकिंग एवढं सुंदर आणि छान आहे ना, मी बऱ्याच मेडिकल मध्ये बघतो असे गट्टेच्या गट्टे काहीतरी कपडे जुने अडकवण्यासारखे वाटायला लागतात. ते बर्ड्स खूप छान आहे तुम्हाला गिफ्ट द्यायला. आणि महिला फक्त सॅनिटरी पॅड वरती अख्खे हजार हजार पीव्ही करू शकतात. त्यामुळे घराघरापर्यंत जाऊ द्या, भरपूर ठिकाणी जा. आणि एवढी मोठी ऑफर आता आली आहे, बर्ड्स वरती ऑफर आहे. 6 वरती एक फ्री, 8 वरती एक फ्री, 9 वरती एक फ्री, साईज नुसार. ओके, पंच तुळशी ड्रॉप आहे, 6 घेतले की एक फ्री आहे. टोमॅटो केचप 5 वरती एक फ्री आहे. मायोनी 6 वरती एक फ्री आहे. रेडी सॉल्ट 5 वरती एक फ्री आहे. शतावरी 5 वरती एक फ्री आहे. न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल आले आपल्याकडं, ते पण 7 वरती एक फ्री आहे. आणि बाय 5 गेट 1 आहे फ्लॉरेन्सियन टी. ही सगळी ऑफर आपल्याकडे आली आहे. व्हर्जिन कोकोनट ऑइलची तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे. हे कोकोनट ऑइल आपल्याकडे असायलाच पाहिजे, हे तुमच्या बॉडीतलं हाय डेन्सिटी लिओ प्रोटीन वाढवतं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि बीपीचा त्रास तुम्हाला होणार नाही. ज्यांना होतो त्यांचा त्रास आपोआप कमी व्हायला लागेल. हे कोकोनट ऑइल तुम्हाला प्यायचंय चमच्यानी, गरम पाण्यातून. ह्यानी ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होते, मेंदूसाठी चांगलं आहे, एनर्जी वाढवतं. तुमच्या ज्या कुपोषित शेल असतात, म्हणजे काय लोकांना पचत नाही, जेवण जात नाही, स्किन खराब झालीये, फॅट लॉस झालाय, मसल लॉस झालाय, या सगळ्यांच्यासाठी हे खूप वरदान आहे, आपल्याकडे असायला पाहिजे. तुम्ही जे खाता पिता, म्हणजे मी आता बॉडीमध्ये डॉक्टर सांगतात ना, झिंक कमी झालंय, क्रोमियम कमी झालंय, आयर्न कमी झालंय, मॅंगनीज कमी झालंय, पोटॅशियम कमी झालंय. हे कमी तर झालंय, डॉक्टरने तुम्हाला गोळ्या पण दिल्या, पण त्या गोळ्याचा इम्पॅक्ट का होत नाही, मी बरा का होत नाही? कारण तुम्ही जे खाता पिता ते बॉडी शोषून घेण्यासाठी बॉडीत लागतात फॅटी ऍसिड्स.
फॅटी ऍसिड्स नसतीलच चांगले बॉडीमध्ये तर शोषूनच घेणार नाही. मग तुम्ही जे खाता पिता ते चांगलं चांगलं घेण्याकरता त्याची आवश्यकता असते. आपलं कोकोनट ऑइल तुमच्या बॉडीमध्ये 2 चमचे जायलाच पाहिजे. आपण गिरगायचं तूप घेतो, गिरगायचं दूध घेता. गिरगाय बघायला कधी गेला होता का? हेच गिरगाय आहे का, खरं देत आहे का, क्वालिटी चांगली आहे का, काय माहिती आपल्याला. म्हणून डीएक्सनचं वापरा, क्वालिटी चांगली आहे, ओरिजिनल आहे आणि खूप चांगलं आहे. हेल्दी हार्ट आणि ब्लड व्हेसल, ज्या लोकांना बीपी, ज्या लोकांना हृदयविकार आहे. हृदयविकार का येतो? रक्तवाहिन्या कडक झाल्या तर, आतमध्ये ब्लॉकेज वाढलं तर, कोलेस्ट्रॉल वाढलं तर, एलडीएल वाढलं तर, हे वाढूच देत नाही. त्या झिरो कोलेस्ट्रॉल आहे. त्यामुळे तेल जर पिला तर तुमच्या रक्तवाहिन्या लवचिक व्हायला लागतील, लॉन्झेटिव्हिटी तुमची वाढायला लागेल. आणि गुड ऑइल कशाला म्हणतात? जे असते इझिली डायजेस्टेबल, जे पचायला हलकं आहे, सगळ्यात महत्वाचं ते. त्याचे नॅचरल प्रोसेसिंग असायला पाहिजे, पौष्टिक तत्व त्यात भरपूर असतात, इडिबल आहे, खाऊ शकता. आणि हे जर तुमच्या खाण्यात राहिले तर तुम्हाला थायरॉइड पासून तुमचा बचाव होतो. कित्येक महिलांना लग्न झालं, एक मूल झालं की थायरॉइड चालू होतो आणि थायरॉइड जातच नाही, डॉक्टर म्हणतात. आणि मुलींना जर थायरॉइड झाला लग्न झाल्या झाल्या तर तिला बाळ राहणार नाही, अबॉर्शन व्हायला लागेल किंवा बाळाला व्यंग येऊ शकतं. हा उद्योगात पडूच नका, डीएक्सन खायला पहिला सुरुवात करा. नुसती लक्झरियस घरं, लक्झरियस गाड्या, लक्झरियस कपडे, हॉटेलमध्ये पॉश राहायला खायला, आणि खायला काय, आरोग्याचं काहीच नाही आतमध्ये. सगळं घरामध्ये समृद्धी आहे आणि ह्याच्या तोंडावरती का 12 वाजलेत? कारण त्याची बॉडीमध्ये कुपोषण आहे, डायजेशन खराब झालंय, स्ट्रेंथ नाही, स्टॅमिना नाही, एनर्जी नाही. या सगळ्यासाठी डीएक्सनचे प्रोडक्ट तुम्ही भरभरून वापरा. त्याच्यामुळं याचा सोर्स भरपूर चांगला आहे. आणि ज्याच्या बॉडीमध्ये फॅटी ऍसिड चांगले असतात त्यांना स्पर्म स्पर्म मोटिलिटी, स्पर्म प्रेशर चांगला राहतो. त्या स्त्रियांना ओहम, ओके, हे सुद्धा चांगले येतात, बीजंड चांगली राहतात, येणारी बाळं तुमची चांगली व्हायला लागतील. त्याच्यामुळं हे प्रोडक्ट वापरायला सुरुवात करा. आणि 2 प्रकारचे असतात नारळ, एक असतो ओला नारळ, एक असतो वाळला नारळ. आपलं शहाळ्यापासून बनवलेलं व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे. त्याच्यामुळे हे जर तुम्ही घेतलं वापरलं तर सगळ्यात महत्वाचं हे आपला जो व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे, नॅचरल फॉर्म मध्ये आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं आर्टिफिशियल कृत्रिम फिल्टरिंग केलेलं नाही. आणि रिटेन रिस्मेल, त्याचा वास सुगंध खूप चांगला आहे, दुर्गंधी अजिबात येत नाही. आणि फ्रेश मीट ऑफ कोकोनट, म्हणजे फ्रेश आपण कोकोनट, खोबरं खोबरं म्हणून ओलं खोबरं, फ्रेश मीट म्हणजे मांस नाही, म्हणजे ओलं खोबरं, शहाळ्यापासून बनलेलं कोकोनट ऑइल आपल्याकडे आलंय. त्याच्यात असतं मोनोलॉरिक ऍसिड. त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते, केसांना पण लावू शकता, अंगाला मसाज करू शकता, त्वचेचा पेज बॅलन्स चांगला राहायला लागेल. ह्याच्यात असतं मीडियम चेन फॅटी ऍसिड्स. हे तेल मिळत नाही बाजारामध्ये. मीडियम चेन फॅटी ऍसिड्स पचायला हलके असतात, इझिली डायजेस्टेबल असतात. आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बॉडीमध्ये इन्झाईम्स, म्हणजे नीड नॉट बी ब्रोकन डाऊन बाय इन्झाईम. तुम्हाला काहीतरी खाण्याकरता तेल तुमच्या बॉडीत पण एक इन्झाईम सॅक्रेट व्हायला पाहिजे का काय? तर काही गरज नाही, हे डायरेक्टली डायजेस्ट व्हायला लागतं. इमिजिएट तुम्हाला एनर्जी चांगली वाटायला लागते, प्रतिकारशक्ती वाढते, तुमची त्वचा चांगली राहते. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर डज नॉट कंटेन कोलेस्ट्रॉल. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल अजिबातही नाही, झिरो कोलेस्ट्रॉल आहे. त्याच्यामुळे तुम्ही भरभरून वापरा, त्याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, हे बनवताना नॉन हीट प्रोसेस प्रिझर्व, म्हणजे हे उकळून बनवलेलं नाही, कोल्ड प्रोसेस टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे. कन्व्हिनियंट फॉर एव्हरीडे यूज, दैनंदिन वापरात आपण रेग्युलर वापरू शकतो. त्याची चव चांगली आहे, डायरेक्ट तुम्ही पिऊ शकता. एक्सटर्नल यूज, तुम्ही त्वचेला पण चेहऱ्यावरती मसाज करू शकता. नवीन मेकअप करायचा आहे तुम्हाला, मेकअप बनवायच्या अगोदर लावा, मेकअप काढताना लावू शकता तुम्ही. मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही स्किनला शनिवार रविवार छान मसाज करू शकता या तेलाने. आपल्या तुमची स्किन चांगली तजेलदार राहण्यासाठी लहान बाळांना वापरू शकता. इंटरनल सुद्धा तुम्ही फ्रूट केलंय, सॅलड केलंय, चपात्या बनवताय, दही केलंय, डाळ भात केलंय, त्याच्यावरती टाकून तुम्ही घेऊ शकता. हे खूप फायदेशीर आहे. 18 महिन्याची त्याला लाईफ आहे. सगळ्यात महत्वाचं, फिजिकल अपीअरन्स लिक्विड फॉर्म मध्ये येतं. कलर त्याचा क्लिअर आणि ट्रान्सपरंट आरपार दिसतं तुम्हाला, अजिबात खराब होत नाही आपलं व्हर्जिन कोकोनट ऑइल विथ गॅनड्रमा लुसिडम. त्याच्यात आर्जिनलच्या गोळ्यांची पावडर टाकलेली आहे. पॅकेजिंग 2 फॉर्म मध्ये आहे, 500 ml 250 ml.
ओके, रूम टेम्परेचर 25 ते 30 डिग्रीला चांगल्यात चांगलं ते राहतं. आणि सगळ्यात महत्वाचं सर्व वयासाठी चालतं. पण जी मुलं जिमला वर्कआउट करतात, जिमला वर्कआउट करणाऱ्यांची बॉडी मसल अशा कडक व्हायला लागतात आणि बॉडी स्टिफ व्हायला लागते. आणि जर बॉडी स्टिफ झाली तर त्यांना क्रॅम्प येतात, दुखादुखी वाढते, चालताना असे कडक चालतात, त्यांना मांडी घालता येत नाही, त्यांना बसता येत नाही. मग एवढं सगळं जर असेल तर त्यांचे फॅटी मसल सॉफ्ट राहण्याकरता, लवचिक राहण्याकरता त्यांना हे तेल प्यायला द्या. म्हणजे त्यांची बॉडी टफ कडक होणार नाही, सॉफ्ट राहायला लागेल. आणि त्वचेची आपल्या काळजी चांगली करतात, त्यांना स्किन वरती लावण्यासाठी तुम्हाला हे तेल द्या. तुमची त्वचा उजळदार बनायला लागेल. पिऊ पण शकता, अंगाला सुद्धा लावू शकता. मार्केट सेगमेंट त्याचा प्रचंड मोठा आहे. व्हर्जिन कोकोनट ऑइल, त्याच्यामुळे हे घ्या, प्या, वापरा. 1050 MRP, 840 DP. आणि जरा पीव्ही नेसवी जरा बघा, पीव्ही किती आहे? 245. जेव्हा हे प्रोडक्ट लॉन्च झालं ना, पीव्ही 245च होत्या. पण जेव्हा जेव्हा जर तुमची किंमत थोडी कंपनी वाढवते, प्रत्येक वेळेस कंपनी एसव्ही वाढवते. डीएक्सएन डिस्ट्रीब्युटरचा कुठल्याही प्रकारचा लॉस कंपनी कधी करत नाही, करणार नव्हती आणि कधी करणार सुद्धा भविष्यात पण नाहीये. त्याच्यामुळे हे सगळं वापरा. आणि आज बऱ्याच लोकांचे बर्थडे होते आपल्याकडं. हे स्टार एजंट नवीन नवीन झाले, असे स्टार एजंट लवकर बना, लवकर डायमंड व्हा. तुमचे सत्कार चांगल्यात चांगले होऊ देत. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हे 6 महिने आपण करतोय श्रीलंका ट्रिपचा प्रोमो. तुम्हाला फक्त अख्ख्या 6 महिन्यात 3,30,000 पीव्ही करायचे. आणि याच्यामध्ये नवीन लोकांच्याकडून, एक्सपायर लोकांच्याकडून, अगदी नवीन जॉईन झालेली लोक आज सुद्धा श्रीलंका ट्रिप क्वालिफाय करू शकतात. अवघड काय सुद्धा नाहीये. आणि हे सगळं शिकण्याकरता, करण्याकरता आपल्याकडे लवकरच कंपनीची टॉप मॅनेजमेंट लोणावळ्यामध्ये 12, 13, 14 सप्टेंबरला आपण एक ट्रेनिंग कॅम्प घेतोय. त्याला स्वतः डॉक्टर राजेश सवेरा सर, दिव्या प्रकाश सर, इंटरनॅशनल मार्केटिंग डायरेक्टर, रफिक सर, इंटरनॅशनल चीफ ट्रेनिंग ऑफिसर, आणि जानिसार सर, असे दिग्गज लोक तिथं येतात. वह्या, पेन, पुस्तकं घेऊन या, विथ फॅमिली एन्जॉय करा. आणि माझ्या माहितीप्रमाणे कोणीही 15, 16, 17 सुट्टी आहे, चाललाय गावाला, चाललाय फिरायला, कुठेही जाऊ नका. डीएक्सनचा अभ्यास करा, स्टडी करा, डीएक्सनच्या मीटिंग अटेंड करा. डीएक्सन साठी लोणावळा कॅम्पला चाला. डीएक्सन तुम्हाला मीटिंग ठेवतं, डीएक्सन तुम्हाला फॉरेन ट्रिप फिरायला घेऊन जातं. छोट्या मोठ्या टेकडीवरती डबक्यामध्ये फिरत बसण्यापेक्षा फॉरेन ट्रिप एन्जॉय करू शकता. तुमचा वेळ अभ्यास करण्यात घालवा, तुमचा वेळ लोकांना प्रोडक्टचे डेमो देण्यात घालवा, तुमचा वेळ लोकांना जॉईन करण्यात घालवा. लोकांच्या साठी झटा, लोक मोठी करा. तुम्ही आपोआप मोठे झालेले असाल, त्याच्याकरता हे सगळं ट्राय करा. आणि सगळ्यात महत्वाचं, हे आपल्याकडं आहेत डायमंड सगळे जे क्वालिफाय होतात. असं तुम्हाला डायमंड म्हणायचंय, क्वालिफाय चांगल्यात चांगलं व्हायचंय. आणि पर्सनल पीव्ही थोडे थोडे वाढवत राहायचंय. त्याच्यामुळे ही होती छोटीशी मीटिंग. आता आपण लोकांशी बोलूया.